कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीचं विलिना ठाकूर आपल्या सर्वांचं कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्या विशेष बुलेटिन मध्ये स्वागत। कणकवली पोलिसांनी मंगळवारी दुपारी 12:30च्या दरम्यान ऑनलाईन जुगारावर नेम धरत एकूण 6 जणांना ताब्यात घेतले। कारवाईची माहिती समजताच काही जणांनी आपल्या मोबाईलमधून ऑनलाईन जुगाराचे ॲप रिमूव्ह केले, मात्र हे ॲप रिस्टोर करून याबाबत माहिती घेण्यात आल्याचे देखील सूत्रांकडून सांगण्यात आले। कणकवली शहरात मंगळवारी आठवडा बाजारातील सिंगल यूज प्लास्टिक वापरणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली। या कारवाईत सुमारे 10 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले असून 3600 रुपयांचा दंड करण्यात आलाय। ही कारवाई कणकवली नगरपंचायतच्या पथकातील विनोद सावंत, स्वच्छता निरीक्षक सिटी कोऑपरेटर वर्षा जाधव, प्रकाश राठोड, पूजा जाधव, संदीप तांबे यांच्या पथकाने केली आहे। गेल्या 4 दिवसांपासून जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढलाय। सायंकाळी 5 वाजल्यापासूनच हवेत गारवा पसरत असून रात्री कडाक्याची थंडी जाणवत आहे। ही थंडी आंबा व काजू तसेच अन्य फळपिकांसाठी पोषक असल्याने शेतकऱ्यांमधून समाधानाचे वातावरण आहे। सावंतवाडी शहरात आज श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथून आलेल्या निमंत्रण मंत्राक्षतांच्या मंगल कलशाची भव्य पालखी शोभायात्रा आयोजित करण्यात आली आहे। दुपारी 3:30 वाजता कोलगाव दरवाजा येथे मंत्राक्षतांच्या मंगल कलशाचे भव्य स्वागत होऊन पालखी शोभायात्रेची सुरुवात होईल व विठ्ठल मंदिर सावंतवाडी येथे मंगल कलशाच्या पूजनाने शोभायात्रेची सांगता होईल। कोकणात 29 डिसेंबर ते 2 जानेवारी या कालावधीत पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। वर्षाची अखेर आणि प्रारंभ कोकण किनारपट्टीवर पुन्हा मळभाचे सावट राहणार असल्याचे संकेत हवामान विभागाने व्यक्त केलेत। याबरोबरच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय, पण तुम्ही मात्र दिवसभराचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचा YouTube चॅनल सबस्क्राइब करा, फेसबुक पेज लाईक करा आणि Instagram पेजला फॉलो करायला विसरू नका।